तनिषा भिसे प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले। दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय। दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी 10 लाखांच्या अनामत रकमेची मागणी केल्यामुळे संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर सर्व स्तरावरून होणाऱ्या टीकेनंतर घैसास यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसतो, डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। राजीनामा दिला त्याच्यात काय, म्हणजे आम्हाला राजीनामा नकोय, आम्हाला ऍक्शन पाहिजे सरकारकडून। आमची अपेक्षा आहे 24 तासाच्या आत ऍक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिसे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी भिसे कुटुंबियांकडून जाणून रुग्णालयातील घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली आहे। या संपूर्ण घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या आरोग्य विभागासोबत चर्चा करणार असल्याची सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे। ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सगळं पूर्ण आलेलं आहे सगळ्यांच्या समोर, सरकारचा जो रिपोर्ट आहे। तर मग थांबतात कुणासाठी? काय अपेक्षा, अजून काय घेणार? जीव गेलाय कुणाची तरी लेक आहे, आई आहे, बायको बहीण आहे, कोणीतरी कधीतरी थोडंसं या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा। तुम्ही बघताय की काय हाल झाले, त्या 2 मुली आता ICU मध्ये आहेत, क्रिटिकल आहे। तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट आहे। या संदर्भातील डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या समितीने दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवलाय। आणखी 2 समित्यांच्या अहवालानंतर रुग्णालयावर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। प्राथमिक अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जबाबदार असल्यानं त्यांनी सांगितलं। रुग्णाला रक्तस्राव होत असताना 5 तास तात्काळ ठेवलं, योग्य उपचार दिले नाही, रुग्ण एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता असंही त्यांनी म्हटलंय। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे, तर धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत मिळेल। त्यामुळे उद्या तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यावर कारवाईचा निर्णय होईल असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या। 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही। साहजिकच आहे, 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेला नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना। कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही। त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। हो, दीनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे। अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत। त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील। याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचाराकरता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही। याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे। एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात। आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे, त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि 3रा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल। त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार
अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलने केलेलं नाही. तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासलेत. यामध्ये पीडित गर्भवती महिला रुग्णालयात 5.5 तास बसून असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आलं. या दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. या संदर्भात पुणे पोलीस ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिणार आहेत. थेट रुग्णालयावर कारवाई करता येत नसल्यानं पोलीस ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र पाठवणार आहेत. तर भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय. डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा कुटुंबियांचा पत्रातून आरोप करण्यात आलाय. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी पत्रातून मागणी केली आहे. मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणून बुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केल्याचा देखील पत्रातून आरोप करण्यात आलाय. यासह रुग्णालयाने खासगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुटुंबियांच्या भेटीत रुपाली चाकणकर यांनी हे पत्र स्वीकारले.